हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. चला तर मग तुम्ही म्हणताल एवढे सगळे कुठं काय निघालेले आहे, तर आम्ही इथं लक्ष्मीला आलेलो होतो उमरग्याला. तर चला म्हटलं, इथून जवळच एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावर बसव कल्याण मंदिर खूप छान आहे. 108 फुटाची अशी तिथं मूर्ती आहे. तर तुम्ही नक्की पहा पूर्ण व्हिडिओ कसा काय आहे. एकदम मस्त आहे आणि जवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच एक अद्दलबेट म्हणून छान निसर्गरम्य वातावरण असलेले एक ठिकाण पण आहे. ते पण तुम्ही पहा. चला मग पुढं पाहत इकडं राहा. कसलं आहे बघा चढ. हे ह्याला असंच आहे की आपल्या इथं हातला देईल असल्यासारखंच आहे की उस्मानाबादला कोणचा किल्ली हातला गेलतो बघा कोणतं हा ह्याचा येडशीचा रामलिंग तिथं नित्य आम्हाला ती बी आजी होती तेव्हा गेलतो. आजीची फोटो आणि काय साईज बघा की माळावर माळा. चला मग मैत्रिणींनो, आता आपण आलेलो आहोत उमरगा तालुक्यातील आचलबेट येथे. तर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जवळ असं एक छानसं निसर्गरम्य वातावरण असलेलं ठिकाण आहे. आपल्याला जर कधीतरी निसर्ग पहिलं वातावरणात एवढंसच छानसं होतं जेवण जेवण्याची नाही इच्छा झालेली असेल, तर आपण छान मस्त असं टिफिन वगैरे घेऊन तिथे जेवायलाही जाऊ शकतो. अगदी मस्त आहे, तुम्ही पण नक्की जाऊन पहा. एकदम छान वाटतं, इथून निघूच वाटत नाही, इतकं छान असं ठिकाण आहे. आणि पुढं पण पहा, एकदम माळात असा कोरलेला छानसा असो. त्या माळात जर आपण जाऊन बसलं तर तिथून पण आपल्याला निघावं असं वाटत नाही. एकदम छान थंडगार असं ठिकाण आहे. हो, बैल आहे काय गाय आहे ती. किती छान केलंय गाईला. बघा की दूध ते बरोबर त्याच्यावर केले दुधाचं. हे इथं आहे बघ ते पैसे टाकायचे. इथे तुम्ही बघू शकता, गाभाऱ्यामध्ये एक महादेव आहे. तर आपण 1 रुपया जर त्या महादेवाच्या पिंडीवर जर भरून पडला तर आपली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकता, आम्ही सर्व जणांनी 1 रुपया इथे बंडा टाकलेला होता खाली. बरेच जणांनी टाकला पण कोणाचाही त्यावर पडला नाही आणि एकमेव आर्याचा इथं पडलेला आहे. पण सगळं माळात कोरलेलं आहे अटाले. कसलं भारी थंड वाटायले का नाही तर. हे बघा गुफा. महादेव आपण पैसे ते टाकत नव्हतं का. हे भुयारी मार्ग आहे. इथं शिल्पाला सोडायचं आहे. आणि इथंच ठेवायचं आणि दुसरी बघायची. कसं बनवलं असेल असलं वरून हो नाही का तिकडं तिकडं रस्ता आहे का मग. चला चला.
तीन अजून एक अजून एकदा इकडे इकडे सगळं औषध काढायला लास्ट टाइम उचला लवकर चला उचल उचल लवकर चल उचलायचे का ए कृष्णा तुला खेळायची वस्तू आहे का मम्मी आता उचलते खाली बस की हा मांडी घालून मग येईना अवघड चला तीन इकडं हा बस झाला आता 6 वेळेस झाला आता हा या मंदिरात जायचं राहिलेलं सगळी कमी झाली सगळी सगळे पैसे त्याच्यात खर्च झाले नको म्हणायचं आताच केलं रे ये इकडं खोलच्या खोल आहे नुसतं ड्रोन उडवतो जायचं असं येत नाही लोकेशन व्यवस्थित मम्मी मी जाऊन बी आलो असं चला चला मग आता असल बेट पाहणे आपले झालेले आहे आणि आता आपण निघालेलो आहोत बस खाल्ल्यानंतर तर नक्की पहा तिथं पण खूप छान असतं एकदम मस्त असं ठिकाण आहे नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण इथं पोहोचलेलो आहोत सर्वजण बघू शकता तिथून जास्तीत जास्त आपल्याला 30 किलोमीटर असं अंतर होतं तर बघू शकता इथं आता आपण आलेलो आहोत बसल्या कल्याणला कशी काय आहे मूर्ती नक्की सांगा आणि वर तर गेल्यानंतर तुम्ही पाहाल तर खूपच छान अशी एकदम मस्त मूर्ती आहे आम्ही अगोदर निघालेलो आहोत इकडं आहे मस्त माळात कोरलेला छान गुफा गुफा अरे मम्मी इथं असं भुलभुलैया रस्ते होते हा कसं आहे पाणी आहे इथं. पूर्ण गुफा आहे गुफा मम्मी इथं पाणी लाईट पाणी आहे पुढं लाईट लावली हे इथं पाणी आहे हा काय गाडू नका आरू कसं वाटायले काय वाटतं भीती वाटायली गुफात कसं वाटायले छान दमाळात कोरीव काम केले तिकडे होती तिकडे होती इकडल्या गुफात जाऊन आलो हेच आहे दुसरी नाही आता गुफा तिकडं आहे अजून इकडं हो तिकडं नाही इथं होतं का हा मग तिथं केले का कामाला वेळ काय आता तालपिण्यात काम सुरू आहे मम्मी कसली भुलभुलैया आहे पूर्ण वाटलं तुम्ही घ्यायला जाऊ लागले आंटी आला फोन आरू तू ड्रेस खाली सोड की वरच धरायली
हाय भाई, देखो सब ऊपर जा रहे हैं। देखो सब ऊपर जा रहे हैं, इधर आए हैं, बसवा कल्याण को आए हैं। कन्नड़ बोला उन्होंने। ये देखो भगवान जी की मूर्तियाँ। होय चला या इकडं नका तिथून निघाली की आता तिथून दिसाय तर पाहिजे का दिसत बी नाही तिथून देखी ह्याच्यात नसते तर टाकले ती माणसानं. ह्याच्यात पैसे टाकतात का पैसे टाकून काय नसतेच करायचं? मला टाकायचे आणि पैसे टाकून काय करायचं? कोणी कोणी माझं बी आता एकच म्हणतो. पैशाचा सडा पडलेला आहे इथं. बघा नका इकडे या दोघी बाई पैसे आणू का तुला खायला? ठेव पैसे. तो किती थांबतेस का? सगळ्यात ते कानातलं लिंग तेवढं ते कानातलं ते रुद्राक्ष एवढं असं त्याचं तोंड एवढं मोठं आहे आपलं तरी चिंटुकलं नाही पप्पा, त्याचं तोंड त्याचं एवढं पात्र काम सुरू झालं 6 वर्ष लागले उभं करायला. तिकडं मस्त आहेत बरं ते असे पाणी हे करायलेले ते शंकर इकडून जायचे म्हणे की नाही की इकून बी जाता येते की ते आहे की रे घागरी असे ते पाणी हे करायलेलं काढलं आहे. चला जाऊ द्या आता मंदिरात जाऊ तुम्ही ये मंदिर का रास्ता है कैसी गुफा में है। चुटकू इधर देखो
त्यांना आलं की ईद महत्वाची तिथे सगळ्याच यायला खातात. आपण लिंगायत धर्म. नाही ना रॉंग नंबर. नांदे प्रसाद करा. प्रसाद हाय बघा करा प्रसाद आहे म्हणा. दादा. प्रसाद आहे म्हणाले खावा. चला ना, आपल्या नशिबात प्रसाद आहे. चला प्रसादम. आता नवीन काम चालू आहे वाटायला हे सगळं. पहिलं जुनं होतं का, तिकडं होतं पूर्ण, तिकडं होतं, तिकडे लाईन होती त्या साईडला. नाही नाही, हे पूर्ण नवीन केलेत आता, हे सिमेंटचे बनवलेत. हे अगोदर जुने हे का इकडं असतील तिकडं होते. कसे जसे आहे ओरिजिनल वाटते हे का नाही. ओरिजिनल वाटते का नाही. मध्ये जाऊन मी एक स्टॅच्यू बनवतो. जाळ्या लावल्या का कसं काय केलं. किती भारी केले बघा की, मांडी कापून द्यायला द्यायला तेव्हा का ते बाई बिनती मग बसू आणण्याला मांडी कापून द्यायला. आई वडील आहेत. हे आई वडील आहेत का, म्हणजे ते कशामुळे द्यायले. आणि हो काय ना त्याच्या त्या अंगाचं भूत करून ते आई वडिलाला द्यायला. हे सजा दिलेले कोण कोण हे तिघ आहेत. त्याला हो, आपल्याला ही भाषा बी कळणार काय त्याच्यावर लिहिलेली. हत्ती वडाले नाही का ते. गजू काका सगळ्यात असली ती क्या बोल रहे हो रे, आपकी भाषा समझ में नहीं आ रही है हमें. हिंदी में आती है. हिंदी नहीं समझती. नांदेड़ नांदेड़ सिटी के हैं. नहीं आता. हा तिकडून यायचं होतं आपलं. शरण उगार भादर काय ते माहित नाही. कन्नड आपल्याला काय समजतच नाही. मस्त पाकुळाले किती सुंदर आहे खाली ते हे केलं. कुठलाले तिथे जसं पावसाळ्यात यायची इच्छा होती असं उन्हाळ्यात होत नाही. असं उन्हाळ्यात रखरख राहते, हे सगळं वाळल्या जाते ना. असं पाणी हे टाकून तेवढं हिरवगा ठेवत नाही. एवढं असं हेच करत नाही. आता दळला जाता किती सगळं हे एवढं गजी चांगलं सोडून चालेल. गेले का गेले ते. आम्हाला वाटलं मोडलंच काय, हेच आहे ते. हा वर उलट ते हे केलंय, अगोदर नव्हतं वाटतं छत केलंय.
तिकडून आपण आलं की नाही तिकडून यायचं. ह्याला काय झालंय त्या माणसाला? घ्यायला काय काही तर. काय त्या माणसाला काय झालंय? अयो दूध घ्याली, हम्म. दूध घेऊन आली. इथं दूध काढायला बघते बच्चा कसा घेऊन चाललाय ते छोटा बच्चा गाईचा. ती झाड हातात इकडं बघ. खायला दिलेत. झाड हातात खायला दिलेत. हो तेव्हा कलर नव्हते. हा किती चांगले वाटायले तर. तेव्हा आम्ही बरेच दिवसाखाली आले तेव्हा म्हणजे एवढे कलर ते नव्हते. रोहिणी चला मग मैत्रिणींनो, आता आपण आलेलो आहोत. जुनं मंदिर आहे बसव कल्याणचं, तिथं आलेलो आहोत. पहा इथं पण खूप छान असं बांधकाम चालू आहे. पहिलं जुनं मंदिर इथं होतं आणि आता त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहितलाच असेल कशा काय मूर्ती वगैरे मस्त असं रेखीव काम केलेलं आहे आणि 108 फुटाची मूर्ती पण आहे आणि तिथं खूप छान असं माळामध्ये कोरलेल्या पण मूर्त्या वगैरे आहेत. चुटकी इकडे बघा बाय काय कर बाईला तर वाटत नाही, बाईला जाती इथं बसवा कल्याणला आलाय. चला आता आपण आलेलो आहोत अमृतकुंड येथे. हे पण खूप छान असं मंदिर आहे. जातच होतं, खूप उशीर झालेला होता पण म्हटलं चला वाटेवरच आहे तर दर्शन घ्यावे यासाठी आम्ही पाहायचं पण आलेलो आहोत. नवीन बांधले की पलीकडे आता बायकाला वेगळं माणसाला वेगळं. कुठं आहे बायाला वेगळं आहे. हां पलीकडे ठेव. बाई माशा बघ की माशा. बाई कसले खंबे हे तर नको राहू दे. आपण तिथे गेलो बघ वरी पहाडाचं टेकडीवर तर तिथं ते श्रीरामाचं बाण मारलेलं नाही का? तिथं मान मारल्यानंतर तुमचं पाणी जे येतंय ते सगळं पाणी ह्या वाट्याला इथेच येते. ते जे शहर सोडले म्हणलं की नाही आता चला मग आता खूप अंधार झालेला आहे. आता आपल्याला निघायचं आहे घरी. आणि हो, तुम्हाला कोणतं ठिकाण आवडलेलं आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असतात तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.